नमस्कार, कीर्तीस किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण चिरोट्यांची रेसिपी बघणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी लागणारं साहित्य मैदा, साखर, तूप, वेलची। तूप आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। हा मैदा मी 2 वाटी घेतलेला आहे मोजून। हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं। हे गरम असल्यामुळे मी चमच्यानेच करत आहे। आता आपण हे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊ। याचा असा गोळा झाला पाहिजे तयार। आता आपण थोडं थोडं पाणी घालून असा घट्टसर गोळा भिजवून घेऊ। आपला गोळा आता भिजवून तयार झालेला आहे। आता याला असं 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवूया। आता आपल्याला असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे। सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहे असे। आणि याची छान पातळ पोळी करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने मी पूर्ण चपात्या लाटून घेते। हा साठा तयार करून घेतलेला आहे मी। 1 चमचा तूप आणि 1 चमचा मैदा आणि असं हलवून घ्यायचं आणि हा तयार होतो। मग आता आपल्याला हा साठा लावून घ्यायचा याला। अशा पद्धतीने हा लावायचा आहे। थोडा मैदा टाकून घेऊया आणि याच्यावरती परत एक चपाती घेऊया अशी। याला पण आपल्याला असा हा लावून घ्यायचा आहे। ही तिसरी चपाती आपली। हा साठा आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। आता आपण याच्या कळा व्यवस्थित अशा बंद करून घ्यायच्या आणि याचा रोल करायचा। या कडेला पाण्याचं बोट लावायचं आणि हे पूर्ण असं पॅक करून घ्यायचं आपल्याला।
ह्या कडा काढून टाकायच्या. अशा पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचं आहे. हे बघा, आता हाताला थोडासा मैदा लावून घ्यायचा आणि हे असं प्रेस करायचं. आणि असं लाटून घ्यायची आपल्याला परत हे. थोडं पातळच लाटायचं. आपले छान पातळ लाटलं की लेअर पडतात. आता मी हे सर्व लाटून घेते. अशा पद्धतीने मी सर्व चिरोटे लाटून घेतलेले आहे. आता आपण तळून घेऊया. कढईमध्ये तेल गरम करून घेऊ. आपलं तेल गरम झालेलं आहे. आपल्याला हे कमी गॅसवरतीच काढून घ्यायचे आहेत. हे बघा किती छान लेअर दिसतात आपल्याला चिरोट्यांना. हे बघा, अशा पद्धतीने मी सर्व चिरोटे आपले तळून घेते. आपले सगळे चिरोटे तळून झालेले आहे. हे बघा किती छान झालेले आहे. आता आपण पाक करून घेऊ. पाच ते 7 मिनिटं लागतील आपल्याला पाक बनवून घ्यायला. वेलची टाकून घेऊ थोडी. आपला पाक आता तयार झालेला आहे. याच्यामध्ये छान असा पाक गेला पाहिजे पूर्ण आतमध्ये. माझा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.